आज 2 ऑगस्ट संकष्ट चतुर्थी आणि फ्रेंडशिप डे सुद्धा आजच आहे। तर संकष्ट चतुर्थीनिमित्त मी आज खिचडी बनवलेली आहे देवाला नैवेद्यासाठी। तर खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। ही मोकळी सुटसुटीत आणि एकदम मऊ अशी खिचडी बनवलेली आहे। चला बघूया रेसिपी। नमस्कार, प्रतिमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता मी खिचडी बनवायला घेतलेली आहे। खिचडीसाठी काय काय साहित्य लागते ना ते सगळं मी तुम्हाला दाखवते। इथं मी रात्री सकाळी साबुदाणा भिजायला घातला होता। तर साबुदाणा छानपैकी असा मऊसूद चांगला भिजलेला आहे। हे बघू शकताय तुम्ही, खूप मस्त भिजलाय। इकडे मी मिरचीची चांगली बारीक पेस्ट करून घेतली आहे। इकडे भरपूर सारे शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय। इथं मीठ घेतलेलं आहे आणि इथं बारीक बारीक बटाटा कापून घेतलेला आहे। तो पाण्यामध्ये भिजत ठेवलाय जेणेकरून बटाटा काळा पडू नये। आणि इकडे मी शेंगदाण्याचं तेल घेतले। आता मी शेंगदाणा तेलामध्ये खिचडी बनवणार आहे। चला मी रेसिपी दाखवते। गॅस चालू केलेला आहे, कढई गरम झालेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी टाकते शेंगदाणा तेल। 2 पळी शेंगदाणा तेल टाकले मी। आणि लगेच त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हा बारीक चिरलेला बटाटा। बटाटा अगोदर आहे ना मी शिजवून घेणार आहे तेलामध्ये। आणि आज मी संकष्ट चतुर्थी स्पेशल साबुदाणा खिचडी बनवते आहे। आता बटाटा चांगला शिजलाय तेलामध्ये। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे हिरवी मिरची। हिरवी मिरची टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं। हिरवी मिरची छान परतली तेलामध्ये। आता त्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकते। मीठ टाकून चांगलं परतून घेतो। मिरचीचा उग्रपणा गेला पाहिजे, म्हणजे जास्त मिरची तिखट पण लागत नाही। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे साबुदाणा, भिजवलेलं साबुदाणा। साबुदाणा टाकून आपल्याला छान असं आता मिरचीमध्ये पहिल्यांदा परतून घ्यायचं आहे। लगेच शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाही, नाहीतर मग साबुदाणा चांगला परतला जात नाही, कच्चा राहतो। त्यामुळे अगोदर तेलामध्ये साबुदाणा असं चांगला परतून घ्यायचा मिरची सोबत। आता हे जवळजवळ 5 मिनिटं असंच मी परतत राहते। आता 5 मिनिटं झाले मी छान खिचडी अशी परतत होते। सतत कंटिन्यू असं मी परतत होते आणि खिचडी चांगली परतली गेली आहे, तुम्ही बघू शकताय। साबुदाणे पण ट्रान्सपरंट झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट टाकून आता मी ना हे छान असं परतून घेते। तर आता बघू शकताय खिचडी आपली रेडी झालेली आहे। आणि तुम्हाला खिचडीची ही रेसिपी कशी वाटली? एकदम मऊ सुळसुळीत अशी खिचडी झालेली आहे। तुम्ही बघू शकताय कुठेही चिकट नाही, काय नाही, एकदम अशी मस्त झालेली आहे, मोकळी सूद। तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला ना अशा पद्धतीने जर खिचडी बनवली ना तर तुमची सुद्धा खिचडी अशीच मोकळी फडफडीत होईल। चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। आणि माझा प्रतिमाज किचन हा नवीन रेसिपीचा चॅनल आहे, त्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज 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 मैत्रिणींनो जाऊ नका। मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या। चलो बाय।